सॉफ्ट कॉर्नर भाग दुसरा. सकाळची वेळ होती. खिडकीतून येणाऱ्या उन्हाने माझ्या चेहऱ्यावर हलकासा स्पर्श केला आणि मी डोळे उघडले. काल रात्रीचं ताईचं बोलणं अजूनही मनात फिरत होतं. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि धाडस दोन्ही मला आठवत होते. मी उठून बाहेर आले तर ताई आधीच किचनमध्ये आईला मदत करत होती. "अगं वा, आज सूर्य कुठून उगवला?" मी चिडवत म्हणाले. ताई हसली. "लंडनमध्ये स्वतःचं सगळं करावं लागतं मॅडम." आईही हसत म्हणाली. "हो ना, आता माझी मुलगी एकदम सेट झाली आहे." मी ताईकडे पाहिलं. कालची उदासताई आणि आजची हसरीताई खूप फरक होता. थोड्या वेळाने आम्ही तिघी एकत्र नाश्ता करत बसलो होतो. सगळं अगदी छान चाललं होतं. पण अचानक ताईचा फोन वाजला. तिने फोनकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच एकदम बदलला. माझ्या लगेच लक्षात आलं. "कोण आहे?" मी हळू आवाजात विचारलं. ती थोडी घाबरत म्हणाली, "ऑफिसचा कॉल आहे." पण मला जाणवलं ती खोटं बोलत होती. ती उठून बाजूला जाऊन फोनवर बोलायला लागली. तिचा आवाज खूप हलका होता, पण थोडा तणाव जाणवत होता. मी सांगितलं ना, "प्लीज मला पुन्हा कॉल करू नकोस." हे शब्द ऐकताच माझं मन धडधडायला लागलं. तोच होता तो. काल रात्री ज्याच्याबद्दल ती बोलत होती. तोच. फोन ठेवून ताई परत आली, पण तिचा मूड पूर्णपणे बदललेला होता. आईने विचारलं, "काय झालं?" ताई लगेच म्हणाली, "काही नाही, ऑफिसचं काम आहे थोडं." आईला काही कळलं नाही, पण मला सगळं समजत होतं. दुपारी मी ताईला रूममध्ये घेऊन गेले. "ताई खरं सांग, तोच होता ना?" मी थेट विचारलं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळूच मान हलवली. "हो, तोच. पण तू तर सगळं संपवलं होतंस ना?" मी थोडं घाबरत विचारलं. ताईने डोळे मिटले. "मी संपवलं, पण त्याच्यासाठी ते संपलेलं नाही." माझ्या अंगावर काटा आला. "तो अजूनही मला कॉल करतो, मेसेज करतो, मला परत यायला सांगतो. आणि तू?" मी विचारलं. ताईने ठाम आवाजात सांगितलं, "मी परत जाणार नाही." मी तिचा हात धरला. "तू घाबरतेस का?" मी विचारलं. ती हलकंसं हसली, पण डोळ्यात भीती होती. थोडी, पण आता मी आधीसारखी नाही. त्याच संध्याकाळी पुन्हा फोन वाजला. यावेळी ताईने फोन उचललाच नाही. फोन सतत वाजत होता. आईनेही लक्षात घेतलं. "अगं उचल ना फोन." ताईने फोन सायलेंट केला. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं, ही गोष्ट अजून संपलेली नाही. रात्री आम्ही दोघी बाल्कनीत बसलो होतो. मी विचारलं, "तू पोलिसात कंप्लेंट का नाही करत?" ताई थोडी विचारात पडली. "मला अजून खात्री नाही, पण जर तो इथे आला तर?" तिचं वाक्य अर्धवट राहिलं. "इथे आला तर काय?" मी घाबरत विचारलं. ताई माझ्याकडे पाहत म्हणाली, "मग मला त्याला समोरासमोर सामोरं जावं लागेल." त्या रात्री मला झोप लागली नाही. मनात एकच विचार फिरत होता, तो खरंच इथे येईल का? आणि जर आला तर? आपल्या आयुष्यात पुन्हा वादळ येणार का? रात्रीचा काळोख जणू घराच्या भिंतीवर अलगद बसला होता. हो, पण माझ्या मनात मात्र वादळ उसळत होतं. ताई शांत झोपल्यासारखी दिसत होती, पण तिच्या श्वासातही एक अनामिक ताण जाणवत होता. सकाळ झाली. आई नेहमीप्रमाणे आनंदात होती, पण मी आणि ताई दोघीही आतून काहीतरी लपवत होतो. अचानक दाराची बेल वाजली. ट्रिंग ट्रिंग. माझं हृदय अक्षरशः थांबल्यासारखं झालं. "अगं, बघ जरा कोण आलंय?" आई किचनमधून ओरडली. मी हळूच दरवाजाकडे गेले. हात दरवाजावर ठेवला आणि एक खोल श्वास घेतला. दार उघडलं. समोर एक अनोळखी मुलगा उभा होता. उंच, आत्मविश्वासपूर्ण, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. एक हट्टीपणा, एक अधिकार. "हाय, ताई घरी आहे का?" त्याने विचारलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तोच होता. मी काही बोलायच्या आत ताई मागून आली. तिने त्याला पाहिलं आणि काही क्षण वेळ जणू थांबला. "तू इथे?" तिचा आवाज थरथरत होता. तो हलकसा हसला. "सरप्राईज. मला वाटलं तू खुश होशील." ताईचा चेहरा मात्र कठोर झाला. "मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही."
प्लीज निघून जा. आई बाहेर आली. कोण आहे ग? ती हसत विचारत होती. ताई पटकन म्हणाली, आई हा माझा ओळखीचा आहे ऑफिसमधून. तो मुलगा पुढे येत म्हणाला, हॅलो आंटी मी. पण ताईने त्याला थांबवलं. बस, काही बोलायची गरज नाही. आई थोडी गोंधळली पण शांत राहिली. ताईने त्याला बाहेरच नेलं. मीही हळूच त्यांच्या मागे गेले. तू इथे का आलास? ताईचा आवाज आता रागाने भरलेला होता. तो शांतपणे म्हणाला, कारण मी अजूनही तुला सोडलेलं नाही. पण मी तुला सोडलंय, ताई जोरात म्हणाली. तो एक पाऊल पुढे आला. तू असं म्हणतेयस, पण मला माहीत आहे तू अजूनही मला. स्टॉप इट, ताई ओरडली. मी पहिल्यांदाच ताईला इतक्या रागात पाहत होते. हे प्रेम नाही आहे, हे कंट्रोल आहे, ताई ठामपणे म्हणाली. तो थोडा चिडला. मी तुझ्यासाठी सगळं सोडलं आणि तू. मी पण स्वतःला हरवलं होतं. ताईच्या डोळ्यात पाणी आलं. आता नाही, आता मी स्वतःसाठी जगणार. त्या क्षणी वारा जोरात सुटल्यासारखा वाटला. जणू ताईच्या शब्दांनी तिच्या मनातलं सगळं ओझं उडून गेलं. तो काही क्षण शांत राहिला आणि मग थंड आवाजात म्हणाला, ठीक आहे, पण लक्षात ठेव, मी इतक्या सहज हार मानणार नाही. हे बोलून तो निघून गेला. ताई तिथेच उभी राहिली, थरथरत, पण तुटलेली नाही. मी तिच्या जवळ गेले. ताई, मी हळूच तिचा हात धरला. ती माझ्याकडे पाहत हलकंसं हसली. मी ठीक आहे. पण त्या हसण्यात अजूनही एक लढाई चालू होती. घरात परत आल्यावर आईने विचारलं, काय झालं होतं? कोण होता तो? ताई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, आई, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आता खरं सत्य आईसमोर येणार होतं. आईने तिच्याकडे काळजीने पाहिलं. काय झालं ग? इतकी गंभीर का आहेस? ताईने एक खोल श्वास घेतला आणि काल रात्रीपासून सगळं, लंडन, तो मुलगा, त्याचं वागणं आणि आजचं सगळं आईला सांगायला सुरुवात केली. आई शांतपणे ऐकत होती. एकही शब्द नाही. फक्त तिच्या डोळ्यात हळूहळू पाणी साचत होतं. मी आईकडे पाहत होते. मला भीती वाटत होती. ती कशी प्रतिक्रिया देईल. ताई बोलून झाली. आई, सॉरी, मी तुला आधी सांगितलं नाही. तिचा आवाज हलका थरथरत होता. काही क्षण पूर्ण शांतता. अचानक आई पुढे आली आणि ताईला घट्ट मिठी मारली. वेडी आहेस का तू? आईचा आवाज थरथरत होता. हे सगळं एकटीने सहन केलंस? ताईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मला वाटलं तू काळजी करशील. आईने तिचा चेहरा हातात घेतला. काळजी करायला मी आई आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मी तुझी सोबत आहे. त्या क्षणी माझ्याही डोळ्यात पाणी आलं. घरातलं वातावरण बदललं होतं. भीतीचं रूपांतर आता ताकदीत होत होतं. पण गोष्ट इथेच थांबली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ताईचा फोन पुन्हा वाजला. यावेळी अनोळखी नंबर. ताईने उचलला. हॅलो, समोरून तोच आवाज. तू मला ब्लॉक केलंस, पण मी इतक्या सहज हार मानणार नाही. ताईचा चेहरा पुन्हा ताणला गेला. आईने हे सगळं पाहिलं. ती पुढे आली आणि शांतपणे म्हणाली, फोन मला दे. ताई थोडी घाबरली, पण फोन आईला दिला. आईचा आवाज आता खूप ठाम होता. ऐक, माझ्या मुलीला पुन्हा त्रास दिलास ना, तर मी थेट पोलिसात जाईन. समोरून काही क्षण शांतता. समजलं का? आणि आईने फोन कट केला. मी आणि ताई दोघीही थक्क झालो. आई इतकी स्ट्रॉंग आम्ही कधीच पाहिली नव्हती. ताईच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. थँक्यू आई. आई हसली. थँक्यू नको. आता पुढे काही झालं तर लगेच सांगायचं. त्या दिवशी आम्ही तिघी एकत्र बसलो. खूप दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हसणं, मजा आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकमेकांची साथ. रात्री मी बेडवर पडले होते. मनात एकच विचार, ताई आता खरंच मजबूत झाली आहे, पण ही लढाई अजून संपलेली नाही. कारण त्या मुलाने हार मानली नव्हती. आमच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार होते. आता यापुढे काय होईल ते पुढच्या भागात. कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असल्यास
सबस्क्राईब आणि लाईक करा.